आरटी प्रवेश 2026-27 तर तिसऱ्या यादीमधील पालकांना आता प्रवेश घेण्याची मुदत ही संपलेली आहे। आता आपणास प्रवेश घेता येणार नाहीत आणि आता जे काही चौथ्या यादीमध्ये पालक आहेत त्यांना वेध लागले आहेत की चौथी यादी कधी लागणार। तर पालकांनो, आज मी आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की चौथी यादी कधी लागणार आहे आणि चौथी यादी ही कोणत्या दिवशी लागेल। तो आपला छोटासा व्हिडिओ असेल, पूर्ण बघा तरच आपणास व्हिडिओ कळून जाईल। तर इथे आपण बघायचं आहे, सर्वप्रथम आपण आपल्या अर्जाची स्थिती ॲप्लिकेशन वाईज डिटेलवरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, हो म्हणायचं आहे। इथे आपणास आपल्या अर्जाची स्थिती दिसून जाईल। तर पालक वर्गांनो, आपण वेळोवेळी आपले अर्जाची स्थिती चेक करत राहायचं आहे, भले ते पालक तिसऱ्या यादीमधील असतील किंवा चौथ्या यादीमध्ये असतील। आपण हा टॅब क्लोज करूया। क्लोज केल्यानंतर आपण इथे RTIच्या डॅशबोर्डवरती बघायचं आहे, टोटल एकूण नंबर ऑफ ॲप्लिकेशन हे RTIसाठी 2,89,286 आले होते आणि RTIकडे फक्त 1,05,811 जागा होत्या आणि पहिल्या यादीमध्ये म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये 79,717 पालकांनी आपली ॲडमिशन प्रोसेस पूर्ण केली आहे। दुसऱ्या यादीमध्ये 12,939 आणि तिसऱ्या यादीमध्ये 2,860 म्हणजे याचा अर्थ असा आहे की आजपर्यंत RTIने 95,516 जागांचे वाटप केलेले आहे। आणि जर ह्या नंबर ऑफ सिलेक्शन्स म्हणजे ज्या काही टोटल जागा आहेत यातून आपण हे वजा केले तर आज अखेर RTIकडे फक्त 10,295 जागा आहेत। तर चौथ्या यादीमधील पालक विचारत आहेत की चौथी यादी ही कधी लागणार। तर पालक वर्गांनो, आपल्याला मी सांगू इच्छितो, इथे आपण बघायचं आहे की शेवटची तारीख ही 12/6/2026 होती। इथून एक आठवडा म्हणजे 12/7/19 ते 20 तारखेच्या आसपास आपली ही चौथी यादी लागून जाईल। कारण कसे होते, आता 12 तारखेला ज्या दिवशी शेवटच्या दिवशी काही पालकांनी ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट दिलेले असतात, ते पूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणे यात 2 ते 3 दिवस निघून जातात। परत ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांना सीट अलॉट करणे आणि परत ज्या काही उरलेल्या सर्व शाळा आहेत त्या सर्व शाळांना त्यांच्याकडे रिक्त असणाऱ्या जागांची माहिती ही RTIला द्यावं लागते। RTI परत ती पोर्टलला अपडेट करते। या प्रोसेसमध्ये 7 ते 8 दिवसांचा वेळ निघून जातो। आणखी 12 आणि 7 19 म्हणजे आपणास 20 तारखेच्या आसपास ही चौथी यादी ही 100% लागणार आहे। तरी सर्व पालक वर्गांनी याकडे लक्ष द्यायचं आहे आणि जे पालक चौथ्या यादीच्या वेटिंगमध्ये आहेत त्या सर्व पालकांनी आता आपले सर्व डॉक्युमेंट अप टू डेट ठेवायचे आहेत, जेणेकरून आपणास ॲडमिशन हे लगेच फिक्स होऊन जाईल। तर पालक वर्गांनो, आपणास मी या व्हिडिओमध्ये सांगितले की चौथी यादी कधी लागणार आहे। माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि जर आपल्या अर्जाची स्थिती बघायची असेल तर मला आपण कमेंट करा, आपल्याला याचे उत्तर देण्यात येईल। धन्यवाद, थँक्यू।